2019चा सप्टेंबर-ऑक्टोबर महिना विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करत होते. भाजपची ही यादी आलेली. पहिल्या यादीत अनेकांची तिकीटं कापली गेली होती. दुसऱ्या-तिसऱ्या यादीतही तेच घडत होतं. धाकधूक वाढत होती. अर्ज भरायचा शेवटचा दिवस येऊन ठेपला होता आणि भाजपची चौथी यादी जाहीर झाली होती. वेटिंगवर असलेल्या अनेकांना उमेदवारी जाहीर झाली, पण त्या यादीत एक नाव नव्हतं. 3 टर्म आमदार म्हणून येत राहिलेले चंद्रशेखर बावनकुळेंचं तिकीट कापण्यात आलं. कट टू आताची 2024ची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत भाजपची पहिली यादी आली आणि या भाजपच्या पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीसांच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव होतं. म्हणजेच कधी काळी तिकीट कापण्यात आलेल्या बावनकुळेंचं स्थान आज यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपमधील आपलं महत्त्व या यादीतील दुसऱ्या क्रमांकावरून बावनकुळे यांनी सिद्ध केलंय. पण बावनकुळे सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यांच्या आमदारकीचा 4 वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना आणि त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद असताना त्यांना विधानसभेच्या मैदानात का उतरवण्यात आलं? बावनकुळेंचं निवडणुकीत उतरणं भाजपसाठी इतकं महत्त्वाचं का आहे? याचीच चर्चा करूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश. तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती. खरं तर चंद्रशेखर बावनकुळे यांना कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही, बावनकुळे कोराडी ते नागपूर या मार्गावर ऑटो रिक्षा चालवण्याचं काम करायचे. त्यानंतर कोराडीमधील कोराडी महाऔष्णिक विद्युत केंद्रातील लहान मोठे कंत्राट घेऊन कंत्राटदार म्हणून त्यांनी काम सुरू केलं. नंतर तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करायला सुरुवात केली. कोराडी येथील वीज निर्मिती केंद्रातील ते युनियन लीडर म्हणून उदयास आले. याच काळात त्यांना हेरलं ते जिल्ह्यातील भाजपचे नेते नितीन गडकरींनी त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तिकीट मिळवून दिलं. भाजपची जिल्ह्यातील स्थिती चांगली नव्हती. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. त्यानंतर त्यांनी कामठी मतदारसंघ मजबूत केला, आमदारकी मिळवली. जिल्ह्यात भाजप भक्कम करण्याचं काम चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि कामठी विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा भाजपचे आमदार म्हणून निवडून येत राहिले. नंतर 2014 साली देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा बावनकुळे यांना विदर्भासाठी महत्त्वाचं असणारं ऊर्जा मंत्रालय सोपवण्यात आलं होतं. आमदारकी, मंत्रीपद तर आता देशातील सर्वात मोठ्या पक्षाचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद इथपर्यंत त्यांचा प्रवास दिसतोय. पण आजच्या स्थितीत भाजपमधील फडणवीसांच्या खालोखाल त्यांचं स्थान आहे. राजकारणातील आपलं महत्त्व हे या यादीतील दुसऱ्या क्रमांकावरून बावनकुळे यांनी सिद्ध केलंय. आज बावनकुळे फडणवीसांचे फेवरेट मानले जातात. पण आपण जसं म्हणालो की विधान परिषदेच्या आमदारकीचा 4 वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना बावनकुळेंना विधानसभेच्या मैदानात का उतरवण्यात आलं? भाजपने विचारपूर्वक केलेली ही रणनीती आहे आणि त्याच रणनीतीमागे काही फॅक्टर्स कारणीभूत आहेत. त्यातला एक म्हणजे विदर्भातील भाजपसाठी हक्काचा समजला जाणारा कामठी मतदारसंघ आणि या मतदारसंघावर असलेला बावनकुळे यांचा होल्ड. कसं असतं, जेव्हा तुमच्याकडे प्रदेश पातळीवरचं पद असतं तेव्हा तुम्हाला राज्यभर दौरे करावे लागतात. तेव्हा तुम्ही तुमचा मतदारसंघ किती बांधून ठेवता, तुमच्या होम पिचवर तुमची किती कमांड आहे, स्थानिक पातळीवर तुम्ही रिलेव्हंट राहता का, यावर तुमची खरी ताकद ठरते. बावनकुळेंचं तसंच आहे. 2004 मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सुनीता गावंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तत्कालीन आमदार व राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बहुजन रिपब्लिक एकता मंच नावाचा पक्ष स्थापन करून निवडणुकीत उडी घेतली. भाजपकडे फारसे तगडे उमेदवार नव्हते. तेव्हा या दिग्गज नेत्यांच्या लढाईत भाजपने बावनकुळे यांना संधी दिली. यावेळी बावनकुळेंना डमी उमेदवार म्हणून हिणवलं गेलं, मात्र त्यांनीच विजयाचं निशाण फडकवलं. 2004 पासून ते 2014 पर्यंत त्यांनी सलग 3 वेळा निवडणुका जिंकल्या. पण 2019 मध्ये त्यांचं तिकीट डावललं. त्यानंतर त्यांच्याकडे विधान परिषद आणि प्रदेशाध्यक्षपद सोपवलं गेलं. या काळात त्यांनी सर्व लोकसभा विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला. आताही त्यांच्यावर प्रदेश भाजपाची धूर आहे. मात्र याच धावपळीत त्यांनी मतदारसंघातील जनसंपर्क टिकून ठेवलाय. स्थानिक पातळीवरील बावनकुळे म्हणजे मतदारसंघासाठी सहज उपलब्ध असणं, मतदारसंघात महत्त्वाच्या प्रसंगी हजर राहणं. यामुळे लोकसभेला झालेला दगाफटका पुन्हा व्हायला नको यासाठी भाजपने त्या मतदारसंघावर होल्ड असणाऱ्या नेत्यांना मैदानात उतरवलंय. शिवाय नागपूर मेट्रो प्रकल्प, नागपूरच्या मिहान स्पेशल इकॉनॉमिक झोनला गती मिळण्यामागं त्यांना क्रेडिट दिलं जातं. शिवाय 2014 मध्ये युतीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा भारनियमनाचा मुद्दा मोठा होता. तेव्हा ऊर्जा मंत्री असलेल्या बावनकुळे यांच्या काळात महाराष्ट्र भारनियमन मुक्त झाला होता. या बावनकुळे यांच्या जमेच्या बाजू ठरतात. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे ओबीसी चेहरा. महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये 1996 साली 49%, 98 साली 44%, 99 साली 41%, 2004 साली 43%, 2009 साली 42%, 2014 साली 43% आणि 2019 साली 27% ओबीसी मतं प्रादेशिक पक्षांना मिळत आली. पण नंतर हेच ओबीसी मतदान भाजपकडे शिफ्ट होताना दिसलं. मंडल कमंडल वादात म्हणजे 1996 साली 19% ओबीसी मतदान मिळवणारा भाजप पक्ष
2019 मध्ये 44% पोहोचला. आता फक्त विदर्भापुरतं बोलायचं झाल्यास इथे ओबीसी मतदार निर्णायक ठरतो. 2024च्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतांमध्ये घट झाली आहे. त्यात डीएमके अर्थात दलित, मुस्लिम आणि कुणबी हे समाज महायुतीच्या विरोधात गेल्याने विदर्भातील 10 पैकी फक्त 3 जागांवर महायुतीला यश मिळालं. याच डीएमके फॉर्म्युलाला टॅकल करायचं असेल तर ओबीसी समाज जास्तीत जास्त संख्येने भाजपसोबत जोडला जाणं गरजेचं आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणजे भाजपने महायुती सरकारच्या कार्यकाळात विविध महामंडळांची स्थापना केली, ज्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी जातींच्या महामंडळाची संख्या आहे. तेली समाजासाठी श्री संत संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून भाजपने तेली समाजाच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केलाय. या महामंडळाला 100 कोटी रुपये देखील देण्यात आले आहेत. विविध ओबीसी जातींसाठी महामंडळाची स्थापना करणं आणि यातील तेली समाजाचे असणाऱ्या 52 कुळेंना विधानसभेची उमेदवारी देणं, यामुळे भाजपने आपली ओबीसी वोट बँक पक्की करण्याचा प्रयत्न केलाय. त्यात 52 कुळेंचा कामठी मतदारसंघ येतो. त्या पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. पण 2019ला 52 कुळेंची उमेदवारी कापली गेली तेव्हा ओबीसी समाजाची नाराजी ओढवली गेली. हीच ओबीसी वोट बँक आकर्षित करण्यासाठी भाजपला 52 कुळे महत्वाचे आहेत. आता राज्यामध्ये सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते म्हणून 52 कुळेंना उमेदवारी देणं हे भाजपने वाढलेलं मानाचं पान म्हणावं लागेल. कारण त्यांच्या उमेदवारीचा थेट प्रभाव पाडणारे आजूबाजूचे 6 ते 8 मतदारसंघ आहेत. ओबीसी नेताच निवडणुकीत उतरवला त्यामुळे त्याचा विदर्भात प्रभाव पडेल. तिसरा एक म्हणजे विदर्भ फॅक्टर. राज्याच्या राजकारणात सध्या भाजपचे प्रमुख नेते आहेत ते फडणवीस, जे विदर्भाचे आहेत. शिवाय गडकरी देखील विदर्भातूनच येतात. त्यात प्रदेशाध्यक्ष 52 कुळे विदर्भाचेच. विदर्भ हा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाचा ठरतो. महाराष्ट्राच्या एकूण 48 लोकसभांपैकी 10 लोकसभेच्या जागा विदर्भात आहेत, तर विधानसभेच्या 288 जागांपैकी 62 जागा विदर्भातून येतात. 2014 साली विदर्भातील भाजप आमदारांचा आकडा 44 इतका होता. तो 2019 मध्ये 29 वर आला. जागा कमी होत गेल्या कारण मधल्या काळात काँग्रेस विदर्भात रिवाईव्ह होते. काँग्रेसला रोखायचं असेल तर विदर्भातूनच काँग्रेसला बॅकफुटवर ढकलावं लागतं. अशा वेळी विदर्भातून जास्तीत जास्त स्ट्रॉंग आमदार निवडून आले पाहिजेत. म्हणून भाजपने विदर्भात 62 पैकी 22 जागांवर उमेदवार जाहीर केले असून यात विद्यमान आमदारांचं तिकीट कायम ठेवण्यात आलंय. तर 52 कुळेंनाही निवडणुकीत उतरवणं गरजेचं होतं. कारण 2014 साली भाजपने विदर्भात 62 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. विदर्भातील ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. पण 2019ला भाजप 44 वरून 29 पर्यंत खाली आला. म्हणजे 2019 मध्ये भाजपने 15 जागा गमावल्या. यामुळे भाजपला राज्यातील सत्ता देखील गमवावी लागली. भाजपकडे 105 ऐवजी 120 जागा असत्या तर कदाचित महाविकास आघाडीचा प्रयोगही झाला नसता. आता यावेळी निकालानंतर सत्ता स्थापनेचा दावा करायचा असल्यास बहुमताच्या वेळी सर्वाधिक 70 जागा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रानंतर भाजपला विदर्भातून येणारी रसद मदतीची ठरू शकते. यामुळे भाजप यावेळी विदर्भात कोणतीही रिस्क घेणार नाही. विदर्भातील सर्व मातब्बर नेते यावेळी रिंगणात दिसत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.